सातपूर आणि अंबड या दोन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा सातपूर अंबड लिंक रोड सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी आता जोर धरू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग सभेत प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेविका नयना जाधव यांनी हा गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला आहे। सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा एकमेव महत्त्वपूर्ण मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। औद्योगिक क्षेत्रातील ट्रक, कंटेनर तसेच अन्य मोठ्या वाहनांची सततची ये जा असलेले रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत। परिणामी वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। या मार्गावरून दररोज हजारो कामगार, नागरिक, महिला तसेच विद्यार्थी ये जा करत असतात। मात्र रस्त्याची खराब अवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। त्यामुळे नागरिकांना वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण होत असून विशेषतः विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत प्रभाग सभेत नगरसेविका नयना जाधव यांनी प्रशासनाची चांगलीच कोंडी करत सातपूर अंबड लिंक रोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी योग्य करण्यात यावा, तसेच भविष्यात अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेतही नगरसेविका नयना जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले। गेल्या काही महिन्यांपासून पाटील पार्क व भोर टाउनशिप परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाला जाब विचारत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। सातपूर अंबड लिंक रोडची दुरुस्ती आणि परिसरातील पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडूनही जोर धरू लागली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। नागरिक आजारी पडले, गॅस्ट्रोसारख्या समस्यांचे वेढले गेले आणि अशा समस्या असताना सुद्धा मी ज्या वेळेला ह्या गोष्टी त्यांना वारंवार सांगते त्यावेळेला ते त्यांच्या चौकीप्रमाणे घेतात, सॅम्पल घेतात आणि नंतर मग ते पाणी सांगतायत की अहवाल लिहिले आणि अहवाल लिहिला असताना ते पाणी दुर्गंधीयुक्त का आहे आणि हे सांगताना वॉश आउट होत नाही। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।